वाह, एकदम टेस्टी आणि एकदम स्वादिष्ट, खतरनाक. मित्रांनो एकदम खतरनाक असे चविष्ट पॅटीस झालेले आहेत. काय तुम्हाला पण बनवायची? चला मग सांगतो कसे बनवायचे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे संकेत चांदे माय आर्ट. तर आज संडे स्पेशल म्हणजे तुम्हाला माहितीच आहे. तर आज आपण बनवणार आहे पॅटीज. पॅटीजची पूर्ण रेसिपी बघायसाठी पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. सो लेट्स स्टार्ट माय आर्ट. तर सर्वात आधी आपण मसाला बनवून घेणार आहे पॅटीजसाठी लागणारा. तर हे बघा, बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत आणि बटाटे उकडून झाल्यानंतर आपण मसाला बनवणार आहे पॅटीजसाठी. तर आपण लाल मिरची 2 आणि 4-5 हिरवी मिरची, कोथिंबीर, धणे, लसूण असं मिश्रण करून एकदम कुटून घेतलेले आहे. आणि आता कढईमध्ये तेला मस्त तेल टाकून फ्राय करून घेऊया मसाला. म्हणजे काय ना, पॅटीससाठी आपल्याला तयार करायचं आहे. तर हे बघू शकतात, कढईमध्ये तेल टाकले आणि आता यामध्ये आपण कढीपत्ता घातला आहे. कढीपत्त्याने खूप सुगंध छान येतो, म्हणून आता कढीपत्ता घातला आहे. आणि कढीपत्ता घातल्यानंतर लगेच थोडं जिरं घालून घ्यायचं. जिरं तडतडीत झालं, लगेच मोहरी टाकून घ्यायची. मोहरी आणि जिरं मस्त होऊ दिला आणि तो जो मसाला आपण तयार केला होता तो लगेच त्यात ॲड करून मस्त मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिक्स एकदम झालेला आहे. आणि थोडं त्याला मसाल्याला तेलात फ्राय होऊ द्यायचं आहे. थोडं हळदी पावडर घालून परत त्याला मिक्स करायचं. मीठ घालून घ्यायचं वरतून. आता जे काही बटाटे उकडलेले आहेत ते आपण यात असे टाकून त्याच्या साहाय्याने असे क्रश करून घेणार आहे एकदम बारीक. हे बघू शकता तुम्ही, असं एकदम क्रश करून घ्यायचं पूर्ण मसाल्यामध्ये. म्हणजे काय ना, ब्रेडला आपण मसाला एकदम सॉफ्ट असा लागला पाहिजे. बघू शकता, असं बारीक करायचं. म्हणजे काय ना, घरची चव आली पाहिजे त्यात. अरे बघू शकतात, मसाला एकदम झालेला आहे. आता काय ना, आपण जे बॅटर लागणार आहे ब्रेडला ते तयार करून घेणार आहे. त्यासाठी आपण बेसन घेतलं आहे. बेसनमध्ये थोडं आपण काय ना, क्रिस्पीसाठी हे कॉर्नफ्लावर ॲड केलं आहे. तुम्ही टाकू शकतात किंवा स्किपसुद्धा करू शकतात. आणि नंतर हे बघा, हे अजवाहून घेतलं आहे. त्यानं काय ना, मस्त सुगंध येतो, खायला पण एकदम खतरनाक लागतात. नंतर हळदी पावडर टाकूया थोडी. हळदी पावडर घातल्यानंतर मस्त थोडं मीठ घालायचं चवीनुसार. आणि लगेच हे पाणी घालून थोडं मिक्स करायचं. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करताना आहे ना, मी तर म्हणतो सहसा हातानेच मिक्स करा. कारण काय ना, त्याच्यामध्ये ते पिठाचे जे गाठे असतात ना, ते पूर्णपणे अशा बघा पूर्ण एकदम सॉफ्ट होते. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे एकदम आपण बॅटर तयार करून घेतलं आहे. आणि आता कढई ठेवली आहे. कढईमध्ये घातलं आहे तेल. मस्तपैकी तेल टाकून घेऊया. हे अत्यंत कमी तेलात आपण हे पॅटीस तयार करणार आहे. काय ना, जास्त तेलकट पण खाऊ वाटत नाही, त्यामुळे एकदम कमी तेलात आणि एकदम क्रिस्पी असे पॅटीस तयार करणार आहे. हा ब्रेड घेतला आहे आणि ब्रेडवर जो काय आपण मसाला बनवलेला आहे तो मसाला असा पूर्णपणे ब्रेडवर असा लावून घ्यायचा आहे. पूर्ण ब्रेड असा पूर्ण भरून मसाला लावून घ्यायचा आहे. कारण पॅटीजला ही घरची चव आलीच पाहिजे, म्हणून हे बघा असा पूर्ण प्रकारे मसाला लावून घेतला आहे. आता हा मसाला लावून झाल्यानंतर त्याच्यावर लगेच दुसरा ब्रेड ठेवायचा. हे बघा,
आणि आता याला मस्त चाकूच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. हे बघा एकदम कट झाला आहे. मसाला बघा कसा पूर्णपणे भरलेला आहे. एकदम असा खतरनाक दिसतंय. आता हे बॅटर जे तयार झालेले आहे यामध्ये आपण असं डिप करून घेणार आहे आणि लगेच याला मस्त कडकडीत तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. तर असे पॅटीज तुम्ही घरी नक्की तयार करा. खूप भन्नाट अशी पॅटीज लागत आहेत. हे बघू शकतात कसा खतरनाक एकदम कलर आलाय बघा पॅटीजला. तसंच एक एक करून आपण सर्व पॅटीज असे काढून घेणार आहेत. आता मस्त फ्राय झाला एक साईडने, लगेच पलटी मारू. हे बघा लगेच दुसरी साईड. आपण असेच एक एक करून आता सर्व पॅटीज तयार करून घेणार आहे. तर मित्रांनो, हे पॅटीज खायला खूप भारी लागतात. अशा पद्धतीने जर केले तुम्ही तर खरंच तुम्ही एक नाही बार बार बनवणार. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व पॅटीज आता एक एक मस्तपैकी तयार करून घेणार आहे. बघा हे बघा कसं खतरनाक लागतं. आलं का नाही तोंडाला पाणी. हे बघू शकतात मस्त आपले पॅटीज तयार झालेले आहे सर्व प्रकारे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पॅटीज तयार झालेले आहे. तर आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि घरी नक्की ट्राय करा. वाह, एकदम टेस्टी आणि एकदम